संपामुळे बेस्टनं मुंबईकरांची साथ सोडली असली तरी एसटी मात्र मुंबईकरांच्या मदतीला धावली आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 5व्या दिवशीही मुंबईकरांना हाल सोसावे लागत आहेत। या संप काळात एसटी महामंडळानं मुंबईत महत्त्वाच्या मार्गावर जादा गाड्या सोडल्या आहेत, ज्यामुळे काही प्रमाणात तरी मुंबईकरांची या त्रासातून सुटका झाली आहे। सीएसएमटीवरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। बेस्ट संपाचा 5वा दिवस आहे, तरी मुंबईकरांच्या मदतीसाठी एसटी बसेस धावलेल्या आहेत। एसटी महामंडळानं मुंबईत ठिकठिकाणाहून अनेक बसेस सोडलेल्या आहेत। सीएसटी समोरचे हे दृश्य आहे, ज्या सीएसटी समोरून हजारो प्रवासी कुलाबा आणि मंत्रालय भागात जातात। त्यासाठी या बसेसची जवळपास लाईन जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते की कशा प्रकारे अनेक एसटी बसेस या मार्गावर सोडण्याचं काम सध्या सुरू आहे। कारण लाखो मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतोय त्याला त्रासातून मुक्त करण्यासाठी काही प्रमाणात तरी हे एसटी महामंडळानं या बसेस सोडलेल्या आहेत। मुंबईच्या विविध भागातून काही महत्त्वाच्या ठिकाणी या बसेस ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की ज्या बसेस सुरू करण्यात एसटी बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याचा फायदा हे प्रवासी जे आहेत हे देखील घेताना दिसून येत आहेत। आपल्यासोबत काही एसटी महामंडळाचे अधिकारी देखील आहेत। कशा प्रकारे एसटी जादा बसेस सोडल्या जात आहेत आणि कोणत्या मार्गावर सध्या सुरू आहे? मुंबई विभागातून आमच्या पनवेल, मुंबई, परळ, कुर्ला आगारातून बसेस चालू केले आहेत। ठाण्यातूनही बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। अनेक प्रवाशांना याचा लाभ होताना दिसतोय। यायला जायला कोल्हापूरला किती त्रास झालो, बस स्ट्राईक जाऊन गाडीला चढायला पण नाही होतो, आम्हाला त्रास होतो भरती। एसटीची किमान मदत तर झालेली आहे। हा झालं, एसटी आल्यानंतर मदत झाली थोडा, ते गाडीमध्ये आम्ही जातो आता सकाळी। टिटवालासून आम्ही येतो पण आम्हाला टायमावर बस नाही मिळत, तोपर्यंत आमची नोकरी आम्हाला त्रास झालेला आहे। आम्ही 2 दिवस वापिस येतो, आम्हाला 2 पैसे कोण देणार आहेत? मग तुम्ही पाहिलं गेलं तर एसटी फुल झालेले आहे आणि हे सर्व प्रवासी जे आहेत ते या एसटी बसेसमधून प्रवास करताना दिसत आहेत। ज्या ठिकाणी बसेस सर्व बस ज्या आहेत त्या बंद आहेत, परंतु या एसटीच्या माध्यमातून प्रवाशांना नक्कीच एक एसटीचा सहारा मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।